मित्रांनो, आज आपण इक्विटी सेगमेंट बद्दल माहिती करून घेणार आहोत. पण त्यापूर्वी जर आपण आपल्या शेअर बाजार सिरीजचा पहिला भाग पाहिला नसेल तर कृपया अगोदर पाहून घ्यावा. त्या भागाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, जेणेकरून तुम्हाला हा भाग आणि याच्यानंतरचे येणारे भाग सहजरित्या समजतील. तर इक्विटी सेगमेंट म्हणजे काय? तर हा एक असा सेगमेंट आहे ज्यामध्ये आपण कंपन्यांचे शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकतो. पण जेव्हा आपण हे शेअर्स खरेदी करत असतो तेव्हा आपल्याला त्या शेअर्सची पूर्ण किंमत ही मोजावी लागते. म्हणूनच या सेगमेंटला कॅश मार्केट किंवा कॅश सेगमेंट सुद्धा म्हणतात. जेव्हा आपण या सेगमेंटमध्ये वैयक्तिकरित्या पैसे गुंतवत असतो तेव्हा आपल्याला फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिसचा अभ्यास असणे गरजेचे असते. तर फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय याच्याबद्दल जर आपल्याला जाणून घ्यायची इच्छा असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आम्ही त्याच्यावरती सुद्धा एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू. तर मित्रांनो, या सेगमेंटमध्ये पैसे गुंतवण्याचे बरेचसे फायदे आहेत. त्यातील जो पहिला फायदा आहे तो म्हणजे आपण या सेगमेंटमध्ये अगदी कमीत कमी रुपयापासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकतो. तसेच या सेगमेंटमध्ये जेव्हा पैसे आपण गुंतवत असतो तेव्हा आपल्याला कंपनीचा कमीत कमी एका शेअर पासून ते आपल्या कॅपिटल प्रमाणे कितीही शेअर्स खरेदी करता येऊ शकतात. आणि हे खरेदी केलेले शेअर्स आपण अमर्याद कालावधीपर्यंत सुद्धा होल्ड करून ठेवू शकतो. त्यानंतरचा पुढचा जो फायदा आहे तो म्हणजे या सेगमेंटमध्ये पैसे गुंतवल्यानंतर आपण बाजारामधील व्हॉलॅटिलिटी पासून म्हणजेच बाजारामध्ये जे अचानक तेजीने येणारे चढ उतार जे आहेत त्याच्यापासून सुद्धा सुरक्षित राहू शकतो. त्यानंतरचा जो महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे जेव्हा आपण बाजारामध्ये या सेगमेंट मार्फत पैसे गुंतवतो आणि बाजारामध्ये जर अचानक मंदी आली तर आपण स्टॉप लॉसच्या मदतीने होणाऱ्या संभाव्य नुकसानीवरती सुद्धा कंट्रोल आणू शकतो किंवा नियंत्रण ठेवू शकतो. तसेच जर पैसे गुंतवल्यानंतर बाजारामध्ये चांगली तेजी आली आणि आपण जर एक चांगल्या नफ्यामध्ये असू तेव्हा आपण ट्रेलिंग स्टॉप लॉसच्या मदतीने त्या नफ्यावरती किंवा तो नफा सुरक्षित सुद्धा करू शकतो आणि गरजेप्रमाणे त्या कंपनीचे शेअर्स विक्री करून आपण तो नफा मिळवू शकतो. त्यानंतरचा शेवटचा जो फायदा आहे तो म्हणजे आपण खरेदी केलेल्या शेअर्सवरती आपल्याला डिव्हिडंड सुद्धा मिळत असते. पण या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला टेक्निकल अनालिसिसचा अभ्यास असणे गरजेचे आहे. त्यानंतर या सेगमेंटमध्ये पैसे गुंतवताना आपल्याला एक काळजी सुद्धा घ्यावी लागते, ती म्हणजे कंपनी निवडताना त्या कंपनीचा पूर्ण अभ्यास करणं गरजेचं असतं. पण त्यासाठी आपल्याला फंडामेंटल अनालिसिसचा अभ्यास असणे आवश्यक आहे. त्यानंतर आपण या सेगमेंटमध्ये 3 प्रकारे पैसे गुंतवू शकतो. त्यातील पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग, दुसरा आहे स्विंग ट्रेडिंग, तिसरा आहे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म ट्रेडिंग. तर मित्रांनो, आपल्याला या 3 प्रकारापैकी कोणत्या प्रकाराबद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आम्ही त्याच्यावरती एक चांगला डिटेलमध्ये व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू. ज्या प्रकाराबद्दल जास्त कमेंट येतील त्या प्रकारावरती आम्ही एक व्हिडिओ बनवू. तर मित्रांनो, आजची माहिती ही कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.